राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर हा ठिय्या आपण या क्षणी पाहतोय। काँग्रेसचे आता वरिष्ठ नेते या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। तासभर उलटून गेलेला आहे। तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये, एफआयआर दाखल करून घेण्यात आलेला नाहीये आणि याकरता राहुल गांधी यांनी मात्र संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिलेला आहे। पॅलेट गनचा वापर कुणी करायला लावला ही विचारणा करत या संदर्भात तक्रार दाखल करण्याकरता, एफआयआर नोंदवण्याकरता म्हणून पॅलेट गनच्या वापरामुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचलेले होते, पण तिथं आपली तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही असा आरोप राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला आणि त्यानंतर संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधी यांनी या विद्यार्थ्यांसमवेत ठिय्या दिलेला आहे। अगदी थोड्याच वेळात राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आता सुरू होणार आहे। तासभर चाललेल्या या नाट्यानंतर आता त्या ठिकाणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। या सगळ्या घडामोडीनंतर मात्र सरकारच्या नीतीचा, धोरणांचा काँग्रेसकडून निषेध व्यक्त होतोय। ही लोकशाही नाही, हुकुमशाही आहे असा सूर काँग्रेसकडून आळवला जातोय। तीन दृश्य आपण या क्षणी पाहतोय, ज्यावेळी राहुल गांधी तक्रार दाखल करण्याकरता म्हणून पोलीस ठाण्यात पोहोचलेले होते त्यावेळीची ही दृश्य। दुसरी दृश्य ज्यावेळी तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही त्यावेळी राहुल गांधी पोलीस ठाण्याबाहेर पडले आणि या विद्यार्थ्यांसमवेत ही आंदोलनाला बसले, तीही दृश्य। काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात। तर तिसरी दृश्य आपण पाहतोय, राहुल गांधी या क्षणी वकिलांसमवेत चर्चा करताना दिसत आहेत। या सगळ्याविषयी आपण अपडेट घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, तासभर उलटलेला आहे, तोडगा काही निघत नाहीये। आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते घटनास्थळी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। जो काही प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला होता त्या सगळ्याची पुनरावृत्ती आज होईल अशी एक चर्चा पुन्हा एकदा जोर धरताना दिसतीये। निश्चित लागवी आपण ज्या प्रकारे पाहतोय की राहुल गांधी आहेत ते एफआयआर ची मागणी करत कुठेतरी आक्रमक झालेले आहेत आणि पोलिसांकडून राहुल गांधीची समजूत करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे। विशेष म्हणजे जे सीजेपीच्या संसद मार्चमध्ये पॅलेट गन चालवल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता आणि या पॅलेट गनमुळे जखमी झालेला जो विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याला सोबत घेऊनच राहुल गांधी यांनी हे आंदोलन सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत या जखमा आहेत या पॅलेट गनमुळेच झाल्याचा दावा आहे तो राहुल गांधी यांचा आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारची भूमिका पोलिसांनी घेतली होती की या प्रकरणात अगदी चेतन, माफ करा काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।